नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी श्रेया आणि येस, आज आम्ही आहोत मालवणमध्ये. खूप छान व्ह्यू आहे बाल्कनीचा आणि येस मी रेडी झाली आहे. दोघेही आराम करतात आहे, त्यामुळे म्हटलं चला बाहेर येऊन बोलू आपण. बाल्कनीमध्ये छान आहे, इथे व्ह्यू पण आहे चांगला जिथून मी बोलू शकते तुमच्याशी. खूप दिवस झाले तुमच्यासाठी कोणताच व्हिडिओ घेऊन नाही आले. नवरात्रीमध्ये पण मी एकही व्हिडिओ पोस्ट नाही केला. कारण असं की मी, मोमो आणि तन्मय आम्ही तिघंही खूप आजारी होतो. आता आम्ही हळूहळू रिकवर होतो आहे आणि येस आम्ही एवढ्या छान डेस्टिनेशनवरती येऊन पोहोचलो आहे आज. सो थोड्या वेळाने म्हणजे आजच आम्ही आलो आहे. खूप छान प्रॉपर्टीमध्ये आम्ही चेक इन केलेलं आहे आणि तसं मी तुम्हाला टूर देईनच रूमचा आणि पूर्ण प्रॉपर्टीचा. आणि येस आज आम्ही 3 दिवस आम्ही मस्त कल्ला टाकणार आहे इथे तारकर्ली, मालवण आणि देवबाग बीचवरती. कुठे कुठे गेलो आम्ही आणि काय काय केलं हे मी तुम्हाला सांगणारच आहे लवकरच व्हिडिओमध्ये. सो पाहत राहा. चला तर मंडळी, पटकन आपण बघूयात रूमचा एक ओव्हरव्ह्यू. रूम प्रॉपर स्पेशियस, ऑर्गनाइज्ड आणि व्यवस्थित आम्हाला तिघांना अकोमोडेट होईल अशी होती. रूमला अटॅच एक व्यवस्थित बाल्कनी पण त्यांनी प्रोव्हाइड केलेली, जी मोमोसाठी पण खूप चांगली झाली आम्हाला. वॉशरूम पण व्यवस्थित त्यांनी ऑर्गनाइज्ड आणि क्लीन हायजीन होते. जस्ट वॉशरूमच्या अपोजिट साईडला तुम्हाला एक फुल साईज वॉर्डरोब आणि प्लस लॉंग साईज मिरर पण त्यांनी प्रोव्हाइड केले. सो येस, दिस इज ऑल अबाउट रूम. जस्ट आता आमची तयारी चालू आहे बीचकडे निघायची आणि चहा वगैरे पिऊन झालेला आहे आमचा. अर्थातच छान झोप पण झालेली आहे 1.5-2 तासाची. आता मोमो तयार होते, अजूनही जांभळ्या देत आणि श्रेयाची तयारी ऑलमोस्ट 70% झालेली आहे, 30% बाकी आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत आम्ही पोहोचलो. त्यांना ऑलरेडी ऑर्डर दिलेली होती पोहोचायच्या अगोदर, तर तिथे आता जेवण वगैरे केलं आम्ही पोहोचल्यानंतर आणि थोडा मस्त आराम वगैरे केला. आत्ता जस्ट आम्ही उठलो आहे, फ्रेश झालो आहे आणि बघूयात आता समोर काय काय आयटिनरी प्लॅन होतात ते. पण सध्या तरी इथनं वॉकिंग डिस्टन्सवर जो बीच आहे तिथं जाऊन व्हिजिट करायची आहे, थोडं फोटो सेशन करायचं आहे. लेट्स सी. यस, वी आर नाऊ हेडिंग टुवर्ड्स बीच. म्हणजे आम्ही आता बीचकडे चाललो आहे, हॉटेलमधनं निघालो आहे. ओके नाही मम्मी? ओके नाही मम्मी? आई बाबा हो, आई बाबा मोमो, आई बाबा मोमो, बाबा मोमो. मी आणि मोमो. मोमो इकडे काय नाही. अरे बापरे, बगळा दिसला मला. कुठे आहे? हा हे बघ इथे. अरे बापरे, हे बघा मोमो काय दाखवते आमचं. बघा कुठे गेला. येस, सो आम्ही फायनली आलो आहे तारकर्ली बीचला. आम्ही आमच्या रिसॉर्टच्या जवळपास जो बीच होता त्या ठिकाणी एवढी काही खास गर्दी नसल्यामुळे तारकर्ली बीच जवळ आलेलो आहे आणि फुल ऑन एन्जॉयमेंट चालू आहे. हे बघा, हाय म्हणा, हाय हाय कर, हाय हाय. आता आलोय आम्ही तारकर्ली बीचवरती आणि छान सनसेट होतोय. सॉरी तो दिसत नाहीये. स्टे आम्ही वायरी बीचवरती गेलाय. आम्ही एक वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे. आम्ही कुठे राहिलो आणि त्या प्रॉपर्टीबद्दल सगळी इन्फॉर्मेशन आम्ही त्या व्हिडिओमध्ये देणार आहे. थोडासा खडकाळ आहे बीच हा, पण छान आहे, पाणी स्वच्छ आहे आणि कंपॅरिझनमध्ये म्हणजे बाकीच्या बीचेसपेक्षा तुम्हाला नक्कीच इथे स्वच्छ पाणी मिळेल. आणि येस, तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत खूप छान तुमचा विंटर 2023 खूप छान सेलिब्रेट करू शकणार आहे. इथे मॉडरेट क्राऊड आहे इथे आणि आम्ही पण मोमोला घेऊन आलो आहे कारण आत्ताच्या सीझनमध्ये आम्हाला थोडं म्हणजे लेस क्राऊडेड असा बीच हवा होता. तिला छान असं मनसोक्त खेळता आलं पाहिजे. मस्त एन्जॉय करते इथे आणि छान वाटतं. जसं मी नेहमीच सांगते की तुम्हाला परत नव्या जोमाने स्वतःच्या रुटीनमध्ये, स्वतःच्या लाईफमध्ये छान स्वतःची लाईफ एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्हाला असे छोटे छोटे ब्रेक्स गरजेचे आहेत. येस, यावेळेस तर कल्ला आमचा मालवण बीचवरती आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहे, खूप खुश आहे. मोमो खुश आहे आणि ट्रिप वसूल आहे. आता आम्ही सनसेट एन्जॉय करतो. तुम्ही पण आमच्या सोबत सनसेट एन्जॉय करा. नाही होते असं नाही होते, आपण बॅक कॅमेराने दाखवतो. हा बघा, हा आहे सनसेट. खूप मस्त, अतिशय शांत आणि जास्त क्राऊडेड पण नाही आहे, शांतता आहे. हा एक फक्त एक ग्रुप आला आहे मोठा, अदरवाईज अख्खा बीच रिकामा आहे. म्हणजे असं वाटतं की बस फक्त आमच्यासाठी अवेलेबल आहे अख्खा बीच. सो
एन्जॉय करता येईल असा आहे हा बीच. हळू उलट होईल तर मग ते बघताय समुद्र प्रेम भरपूर सगळं समुद्र प्रेम. बस आम्ही बसून गेलो पाण्यात आणि आम्ही शिंपले आणि शंख सगळे गोळा करतोय आणि रेतीसोबत खेळतोय. बस एवढंच करायचं आम्हाला. सो मंडळी येस, आज आहे डे 2 आणि आम्ही आहोत देवबाग बीचवरती. संगम बीच, संगम पॉईंट पण म्हणतात याला. सो हा आहे समुद्र आणि ती राहिली नदी. सो येस, आम्ही आलो संगम पॉईंटवरती. छान संध्याकाळ, आजचा सनसेट आम्ही इथेच बघणार आहे. खूप छान वाटतं आहे. आणि येस, बीचेस समोर पण तुम्हाला भरपूर सगळे रिसॉर्ट्स दिसतील. आम्ही तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन देऊ की आपण कुठे राहायला पाहिजे, जर इथे राहिलो तर आपल्याला किती वेळ लागेल मालवणला जायला. आणि आज आम्ही सर्वात पहिले गेलो सिंधुदुर्ग फोर्ट. सिंधुदुर्ग फोर्टला छान म्हणजे भरपूर वेगळा एक्सपिरियन्स होता. मस्त बोटनी गेलो सिंधुदुर्ग फोर्टवरती. फोर्ट एक्सपिरियन्स केला. बऱ्याचसा स्ट्रक्चर नाही आहे आता. सो तुम्हाला जर तुम्ही फोर्टला व्हिजिट केलं तर तुम्हाला खूप काही बघायला नाही मिळणार. पण येस, तिथे गेल्यानंतर तिथल्या लोकांशी बोलायला खूप चांगलं वाटलं आणि एक वेगळा एक्सपिरियन्स होता. फोर्टवर गेल्यानंतर आपल्याला कुठेतरी महाराजांचा इतिहास फील व्हावा असं वाटत असतं. तिथे तुम्हाला खूप सगळ्या गोष्टी नाही बघायला मिळत अनफॉर्च्युनेटली. पण तरी एकदा तरी तुम्ही फोर्टला व्हिजिट द्यायला पाहिजे. तिथलं स्ट्रक्चर खूप चांगलं आहे. तिथून मग आम्ही गेलो मस्त वॉटर स्पोर्ट्स करायला. मालवण फेमसच वॉटर स्पोर्ट्ससाठी आहे. वॉटर स्पोर्ट्स तुम्हाला 2 ठिकाणी मिळतात. एक तर सुनामी आयलंडला आणि दुसरं ते आहे तारकर्ली जवळ. म्हणजे तारकर्ली ॲक्च्युली देवबाग जवळ आहे ते, पण ते तारकर्लीच्या अंडर येतं. आणि एक आहे मालवण बीचवरती. सुनामी आयलंडवरती आम्ही कधीच वॉटर स्पोर्ट्स केले नाही आहेत, त्यामुळे मी त्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला नाही सांगू शकणार. पण येस, मालवणवरती एक्सपिरियन्स खूप छान होता. जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स करायचं असतील तर तुम्ही मालवण बीचवरती नक्की ट्राय करू शकता. कारण आम्ही दुपारी गेलो होतो आणि थोडा उशीरच झाला होता, त्यामुळे स्कुबा डायव्हिंग मला करता नाही आलं. पण बाकी सगळे जे आम्ही करू शकतो ते वॉटर स्पोर्ट्स आम्ही एन्जॉय केले खूप जास्त. आणि येस, त्यानंतर आम्ही आलो इथे देवबाग बीचवरती आणि मोमो छान खेळती आहे. आणि येस, आजची संध्याकाळ आमची इथेच असणार आहे. सो खूप मस्त वाटतं आहे. सो उद्या सकाळी आम्ही निघू. इथे तुम्ही काय काय ट्राय करायला पाहिजे, कुठे राहायला पाहिजे, जेवणाची काय सोय आहे, व्हेजिटेरियन्सला इथे कशा पद्धतीने जेवण मिळतं, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ पण बघायला विसरू नका. हाय हाय, आम्हाला सबस्क्राईब करा. प्रत्येक ट्रिपमधून आपण आठवणींची शिदोरी बांधून घेऊन जात असतो. घरी परतताना आपल्याला सगळ्याच गोष्टी, सगळेच मुवमेंट्स खूप छान असे आठवत असतात. त्या आठवणी परत परत जगत असतात. आणि येस, या ट्रिपमध्ये पण आमच्यासोबत असंच काहीसं झालं. मालवणची ट्रिप आम्हाला नेहमीच लक्षात राहील, कारण इथल्या निसर्ग सौंदर्यामुळे आणि इथे भेटलेल्या लोकांमुळे. आम्हाला खूप छान लोक भेटली. आमचा स्टे खूप चांगला होता. तिथली लोक खूप कोऑपरेटिव्ह होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावेळेसची ट्रिप आमची मोमोसाठीची स्पेशल ट्रिप होती. आणि तिने एन्जॉय केलं. तिला पाण्यासोबत, रेतीसोबत मनसोक्त खेळता आलं. खूप सगळे शंख शिंपले आम्ही गोळा करून घरी घेऊन आलो. आणि येस, ही ट्रिप आमची, जसं मी याआधी पण व्हिडिओमध्ये सांगितलं, तर तिने छान एन्जॉय केल्यामुळे आमची ट्रिप वसूल आहे. तुम्ही जर मालवणची ट्रिप प्लॅन करत असाल तर बिनधास्त करू शकता. एकतर मालवणला जाताना पुण्याहून जर तुम्ही निघणार असाल तर रस्ता खूपच सुंदर आहे. आम्ही कराड मार्गे गेलो होतो. मध्ये आम्हाला 3 घाट लागले.
पण छोटे छोटे घाट होते. जर तुम्हाला घाटाचा त्रास होत असेल तरी तुम्ही इथे नक्कीच जाऊ शकता. आणि एकदा घाट पार झाला की नंतर आपल्याला मेन मुंबई गोवा हायवेज लागतो आणि तो खूप सुंदर रस्ता होता. त्यामुळे जाताना येताना तुम्हाला जाण्या येण्याचा म्हणजे रस्त्याचा काहीच त्रास होणार नाही. आणि तिथे स्टेज पण खूप छान स्टेज आहे. आणि येस, जसं मी सांगितलं की मी एक वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे की आम्ही कुठे राहिलो, काय काय केलं. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आपल्या आवडत्या लोकांची काळजी घ्या आणि हसत राहा. धन्यवाद.